नमस्कार. आज आपण उपवासाचं थालीपीठ कसं करायचं ते पाहणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे, तरी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. इथे आपण एक पॅन गरम करत ठेवला होता. आता पॅन गरम झाला की त्यात आपण 1 वाटी साबुदाणा घालून घेतला आहे व साबुदाणा आपल्याला छान असा हलकासा रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. म्हणजे साबुदाणा हा हलका होतो व छान असा कुरकुरीत होतो. आता साबुदाणा भाजला की गॅस बंद करायचा आहे व थंड करून आपल्याला हा साबुदाणा मिक्सरच्या भांड्यात दळून घ्यायचा आहे. मिक्सरच्या भांड्यात साबुदाणा घालण्याआधी पूर्णपणे थंड झालेला असावा, नाहीतर तो मिक्सरच्या भांड्याला चिकटू शकतो. अशा पद्धतीने आपण साबुदाणा हा बारीक करून घेतला आहे. आता यात आपल्याला चवीनुसार 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालायच्या आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे व 1 चमचा इथे जिरे घातलं आहे. त्यानंतर 2 मध्यम आकाराची बटाटे आपल्याला कच्चेच बटाटे इथे घेतले आहेत. छान असे साल काढून त्याच्या फोडी करून घेतल्या आहे व त्या आपल्याला सर्व जिन्नस साबुदाण्यात दळून घेतलं आहे. आता सुरुवातीला पाणी न घालता आपल्याला दळायचं आहे व त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालत अशा पद्धतीने आपल्याला घट्ट कन्सिस्टन्सीचं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. आता यात आपण साबुदाणा वापरला आहे, त्यामुळे थोड्या वेळानंतर हे पीठ घट्ट होत जातं. आता हे पीठ आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात, आपण हे पीठ थोडंसं सैल केलं होतं, परंतु आता हे थोडंसं घट्ट झालं आहे. आता यात मी मोठे 4 चमचे भरून राजगिऱ्याचं पीठ घालत आहे. जर तुमच्याकडे राजगिऱ्याचं पीठ नसेल तर तुम्ही वरई किंवा भगरीचं पीठ देखील घालू शकतात. आता हे पीठ आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे दोन्हींपैकी कुठलंही पीठ उपलब्ध नसेल तर तुम्ही साबुदाणा ज्यावेळेस भाजतो व बारीक करतो त्याच वेळेस वरई किंवा राजगिरा त्यात भाजून बारीक करायचा आहे. आता अशा पद्धतीने आपण अगदी थोडं थोडं पाणी घालत थालीपीठाची पीठ ज्याप्रमाणे असतं तसं याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, छान असं आपलं हे पीठ आता तयार झालं आहे. आता एका पोळपाटावर आपण रुमाल घेतला आहे व त्यावर थोडंसं पाणी घालून घेतलं आहे व अशा पद्धतीने आपल्याला ज्या आकाराचं थालीपीठ घ्यायचं आहे त्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे व छान असं थालीपीठ आपल्याला हाताला थोडं थोडं पाणी लावून छान असं थापून घ्यायचं आहे. अगदी छान असं पातळ थालीपीठ इथे थापून घेतलं आहे व मधोमध छिद्र पाडून घेतलं आहे. आता एका बाजूला आपण पॅन गरम करून घेतलं होतं, त्यावर थोडंसं साजूक तूप घालायचं आहे व थापलेलं थालीपीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे. त्यावर आपण थोडंसं तूप सोडून घेतलं आहे व झाकण ठेवून साधारण अर्धा मिनिटभर हे थालीपीठ मंद आचेवर छान असं भाजून घ्यायचं आहे. आता दुसरी बाजू पलटून घेतली आहे. तुम्ही बघू शकता, छान असं हे थालीपीठ आपलं भाजून छान तयार आहे. आता दुसरी बाजू देखील आपली भाजत आहे. अशा पद्धतीने दोन्ही बाजूने छान असं खमंग हे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी तुपाऐवजी तेलाचा देखील वापर करू शकतात. अशा पद्धतीने आपले छान असे मऊसूत थालीपीठ तयार झाले आहे. तुम्ही देखील या उपवासाला हे थालीपीठ नक्की ट्राय करून बघा व रेसिपी आवडल्यास लाईक करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व